हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिपची परीक्षा इयत्ता 5वी पेपर आहे फेब्रुवारी 2021 चा। तर यामधील आपण पेपर क्रमांक 1 म्हणजेच 2019 फेब्रुवारीच्या प्रश्नपत्रिकेतील पेपर क्रमांक 1 मराठी व गणित सेट डी हा आपण आज सोडवणार आहोत, तेही स्पष्टीकरणासह। त्यामधील आपण प्रथम विभाग 1 सोडवूया, प्रथम भाषा म्हणजेच मराठी। त्यावरील पहिला प्रश्न, पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा। यामध्ये अयोग्य जोडी असलेला पर्याय आहे ते म्हणजे झिम्मड आणि रिमझिम। इतर जे जोड्या आहेत त्या त्यांच्या समानार्थीच्या योग्य जोड्या आहेत। खालील शब्दकोळ्यामध्ये गूढ दृष्टी निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील। आता यामध्ये पर्याय 1 मधील अक्षरे ही येतील कोणती? ग गहन, गहन म्हणजे गूढ, ज नजर, नजर म्हणजे दृष्टी आणि रचना, च रचना म्हणजे निर्मिती। अशा प्रकारे पर्याय 1 मधील अक्षरे ही योग्य बसतील। त्यानंतर खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा। शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात, याची अर्थाची म्हण आहे कोल्हा काकडीला राजी। पुढील शब्द शब्दकोड्यातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता? या प्रश्नामध्ये आपल्याला हे जे 5 शब्द दिलेले आहेत ते वर्णानुक्रमे लावायचे आहेत, म्हणजे पहिल्यांदा वर्णमालिकेमध्ये जे अक्षर असेल त्यानुसार यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे। प्रथम आपण लावून घेऊया आणि त्यानंतर उजवीकडून दुसरा अक्षर कोणता हे आपण सांगूया। मी ही शब्द वर्णानुक्रमे लावलेला आहे। आता सर्वांचं पहिलं अक्षर आहे वी, त्यामुळे पहिला अक्षर जर सारखा असेल तर आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करायचा आहे, दुसरा अक्षर सेम असेल तर तिसऱ्या अक्षराचा विचार करायचा आहे। आता आपण दुसऱ्या अक्षराचा विचार केला तर पहिल्यांदा येईल विचार, त्यानंतर येईल विजार, त्यानंतर विश्व, मग विषय आणि शेवटी येईल विसंवाद। आता त्यावरून आपल्याला उजवीकडून दुसरा क्रमाने येणारा शब्द कोणता आहे? हा विषय, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2। खाली दिलेल्या वाक्यामध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायामधून निवडा। अचानक इतक्यात जयेश ओरडला, ए साप तो बघ। यामध्ये अचानक आणि इतक्यात यापैकी एकच शब्द येणार आहे, मग तो ओरडला असल्यामुळे तो अचानक ओरडला असणार आहे, म्हणून इतक्यात हा शब्द काय आहे? चुकीचा आहे, म्हणजे तो काय आहे? ब, म्हणून पर्याय क्रमांक 4। खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा। आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनचे किंवा ची पाय लटलट कापले, पोटात बाकबुक झाले, बोबडी वळली की तोंड पांढरे पडले। आता यामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर 4ही पर्याय आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात। त्यामुळे आपण एक पर्याय घेऊया, पर्याय क्रमांक 1 मोहनचे पाय लटलट कापले। रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायामधून निवडा। आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे डॅश डॅशच जणू। आता इथं शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा अलंकारिक शब्द वापरला आहे, सर्वात कमी उंचीचा म्हणजेच काय कोण असतो? त्याला काय म्हटलं जातं? वामन मूर्ती, म्हणून रिकाम्या जागेत वामन मूर्ती येईल। उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा। उपकाराखाली दबलेला म्हणजे तो कसा असतो? मिंदा असतो। प्रश्न 9 ते 11 साठी सूचना आहे। खालील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। पॅसेज वाचून घ्या तुम्ही। पॅसेजचा उर्वरित भाग या ठिकाणी आहे, तो तुम्ही वाचून घ्या। त्याखालील आता पॅसेजवरील पहिला प्रश्न आहे, मायाच्या आईचे मातृभूमीवर प्रेम कशावरून दिसून येते? कारण मायाच्या आईने मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितलं, यावरून मातृभूमीवरील प्रेम दिसून येते आपल्याला। माया हुशार मुलगी होती हे पुढील कोणत्या वाक्यावरून दिसत नाही म्हटलेलं आहे? दिसत नाही, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनवरून आपल्याला दिसतं की ती हुशार मुलगी होती, पण तिचे वडील सतत आजारी असत या वाक्यावरून दिसत नाही, कारण या वाक्याचा आणि याचा काही संबंध नाही। पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने शिवणकाम केले। पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा। यश अपयश सतेज निस्तेज काळजी चिंता स्वातंत्र्य पारतंत्र्य। यामधील चुकीची जोडी आहे काळजी चिंता, कारण ही समानार्थी शब्दाची जोडी आहे। पुढीलपैकी एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी कोणती? चादर चादरी ही बरोबर आहे, झालर झालरी बरोबर आहे, किनार किनारी ही बरोबर आहे, वानर वानरी
ही चुकीची जोडी आहे, म्हणून पर्याय 4. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. दुर्घटना, मैत्रिणी, उत्तुंग, सूर, प्रारंभी. यामधील अचूक शब्दाचा पर्याय अशुद्ध शब्दाचा पर्याय आहे मैत्रिणी, कारण तला पहिली वेलांटी असते. पुढीलपैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा. पिकत घातलेल्या आंब्याची राई अयोग्य निवडायचे आपल्याला. केळींचा घोस, काजूंची गाथण आणि लाकडांची मोळी. यामधील अयोग्य समूहदर्शक शब्द आहेत दुसरा आणि पहिला, 2 पर्याय आहेत. या ठिकाणी 2 ऑप्शनला गोल करायला सांगितलेलं असणार आहे, त्यामुळे 2 पर्याय इथं बरोबर दिलेले आहेत. खाली दिलेल्या वाक्यातील काळ कोणता? खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या. काळ कोणता आहे? तर भूतकाळ. आणाव्या लागायच्या म्हणजेच भूतकाळातली घटना आहे, म्हणून त्याचा काळ भूतकाळ. प्रश्न 17 ते 19 साठी सूचना. खाली दिलेला संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. तुम्ही संवाद वाचून घ्यायचा आहे. त्यावर पहिला प्रश्न आहे, वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? तर वरील संवाद हा संध्याकाळी घडलेला होता. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे? 8 जणांचा उल्लेख आलेला आहे. सूरज आहे, यश, अक्षय, मामा, आई, ताई, आजी, आजोबा अशा प्रकारे 8 जणांचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? कारण मामाचा वाढदिवस होता म्हणून. अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. पतंगाचं लिंग आहे पुल्लिंग. 21 ते 23 साठी पहा. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आपल्याला. कविता वाचून घ्या. कवितेवरील पहिला प्रश्न आहे, पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलवते? म्हणजे वलयांची वर्तुळांची नक्षी कोण फुलवतं? तर पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब या ठिकाणी दिलेला आहे. माडांना कोणाची उपमा दिली आहे? माडांना वीराची उपमा दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? पाण्याचा शब्द आलेला आहे, जल आलेला आहे. पाण्यासाठी जल आलेला आहे, नेत्रसाठी नाही. पावसासाठी आलेला आहे वृष्टी आणि धुराडीसाठी आलेला आहे. चौथा शब्द आहे झेंडा, झेंड्यासाठी आलेला आहे ध्वज. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडा. कापणी सरोजिनी बाबर, वासरू बालकवी सुगी बहिणाबाई चौधरी, रानवेडी तुकाराम दांडे. यातील अचूक जोडी म्हणजे योग्य जोडी आहे रानवेडी तुकाराम दांडे. खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत? दारामागे कोण लपलंय? त्यांना मी पाहिलंय बरं का. यामध्ये सर्वनाम आहेत 3. कोणते? कोण हा पण एक प्रश्नवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर त्यांना आणि मी असे 3 सर्वनाम आहेत. आता आपण पेपर क्रमांक 1 मधील विभाग 2 सोडवूया. गणित. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती असेल? 5 ठिकाणी कापलं म्हणजे किती तुकडे होणार आहेत? 6 तुकडे होणार आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 30 मीटरला म्हणजे एकूण जे लांबी होती त्या लांबीला आपल्याला त्या तुकड्यांच्या संख्येने म्हणजे 6ने भागावे लागेल. मग तेव्हा आपल्याला एका तुकड्याची लांबी मिळेल. म्हणजे 30 भागिले किती तुकडे होतील? 5 ठिकाणी कापले असता 6 म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आहे? 5 मीटर. आपल्याला विचारले आहे 2 तुकड्याची लांबी. 2 तुकड्यांची लांबी किती होणार आहे? 5 + 5 बरोबर 10 मीटर. म्हणून पर्याय 2 हे उत्तर बरोबर आहे. 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकांच्या मध्ये आहे? तो पर्याय 4 म्हणजे 0.56 व 0.57 यांच्यामध्ये हा दशांश अपूर्णांक येईल. जोसेफने 3.5 रुपयाला 1 पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयांचा 1 पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदारास 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? प्रथम आपण पेन्सिलची आणि पेनांची एकूण किंमत किती होती ते आपण काढूया. 1 पेन्सिल 3.5 रुपयाला, तर अशा किती पेन्सिली? अर्धा डझन म्हणजेच किती? 6 पेन्सिली त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. त्यानंतर
12.5 रुपयांचा एक पेन, अशाने दोन पेना खरेदी केल्या आहेत. यांचा गुणाकार आणि करून यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. मग किती येईल? 3.5 रुपयाच्या 6 पेनांची किंमत होते 21 रुपये आणि 12.5 रुपयांच्या 2 पेनांची किंमत होते 25 रुपये. यांची जर बेरीज केली तर 46 रुपये होईल. म्हणजे त्याने 46 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या आणि त्याने 50 रुपयाची नोट दिलेली आहे. म्हणून 50 वजा 46 केले तर किती राहतील? 4 रुपये. म्हणजे तो दुकानदार त्याला किती देईल? 4 रुपये परत देईल. पर्याय 3. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? आता या संख्येनंतर क्रमिक संख्या येणार आहे 599 नंतर 600. म्हणून 5,09,77,600 ही संख्या काय असणार आहे? योग्य असणार आहे. तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर वर्ग खोलीसाठी किती फरशा लागतील? प्रथम आपल्याला काय करावं लागेल? ह्या आयताकृती खोलीचं क्षेत्रफळ काढावे लागेल आणि त्यानंतर त्या चौरसाकृती फरशीचं सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल आणि खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भागावे लागेल. आपण हे उदाहरण सोडवूया प्रत्यक्ष. खोलीचं क्षेत्रफळ काढूया. खोली आयताकृती आहे म्हणून आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे 4 मीटर आणि रुंदी आहे 3 मीटर म्हणजे 12 मीटरचा स्क्वेअर किंवा चौरस मीटर एवढं काय आलेलं आहे खोलीचं क्षेत्रफळ. आता आपल्याला काढायचं आहे फरशीचं. फरशीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाकृती फरशी आहे. चौरस क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याची बाजू किती आहे? 40 सेंटीमीटर आहे. पण आपल्याला काय पाहिजे? मीटरमध्ये. म्हणजे 12 मीटर स्क्वेअरमध्ये आपण खोलीचे क्षेत्रफळ काढल्यामुळं याला सुद्धा मीटरमध्ये करून घ्यायचं आहे. म्हणजे 0.4 मीटर एवढी काय झाली बाजू. आता फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे आपल्याला. काय सूत्र? बाजूचा वर्ग. म्हणून बाजू आहे आपली 0.4 त्याचा वर्ग बरोबर 0.16 एवढं मीटरचा स्क्वेअर किंवा चौरस मीटर असंही म्हणलं तरी चालेल. आता याने काय करायचं आहे? खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं आहे. खोलीचे क्षेत्रफळ आहे 12 आणि याचं आहे 0.16. आता हा पॉईंट आपण इकडे सरकवून घेऊया. म्हणजे कितीने गुणावं लागेल? वरती 100ने, खालीही 100ने. वर होईल 1200, खाली होईल 16. 1200ला जर 16ने आपण भागले तर भागाकार येतो 75. म्हणून 75 फरशा लागतील. पर्याय आहे 3. खालीलपैकी चुकीची पदावली कोणती आहे? या प्रत्येक पदावलीला जर आपण सोडून पाहिल्या तर आपल्याला चुकीची पदावली दिसून येते. ती म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील. कारण पहा आपण सोडून पाहूया. याचा उत्तर 9 येतं का ते पाहूया. 27/3 9 गुणिले 3 9 त्रिक 27 येतं आणि इथं मात्र दिलेलं आपल्याला 9. म्हणून ही काय आहे? चुकीची पदावली आहे. एक शर्ट 400 रुपयांना विकल्यामुळे विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी ती विकलेल्या किमतीच्या 3/8 पट म्हणजे नेमकं किती हे आपण प्रथम काढूया. विक्री किंमत आहे 400 रुपये आणि नफा झालेला आहे 3/8 म्हणजे विक्री किमतीच्या 3/8 पट म्हणून 400चे 3/8 आपण काढूया. 8ने जर 400ला भागले तर 8×5 = 40 50 50 गुणिले 3 बरोबर 150 म्हणजे 150 रुपये नफा झालेला आहे. म्हणून काय करावं लागेल? खरेदी किंमत काढण्यासाठी या विक्री किमतीमधून 400मधून हा आलेला नफा वजा केला असता आपल्याला खरेदी किंमत मिळेल आणि ती आहे 250 रुपये. म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 250 रुपये. 3. 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे? आता मोठ्यात मोठा विभाजक हा 52च असतो कोणत्याही संख्येचा आणि कोणत्याही संख्येचा लहानात लहान विभाजक हा 1 असतो. त्यामुळे त्या दोन्हींचा गुणाकार म्हणजे 52 गुणिले 1चा गुणाकार हा 52च येतो. विभाजकाच्या किती पट आहे? 1च्या 52 म्हणजेच 52 पट आहे. मगन शेठने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकले असता त्याला
364 रुपये नफा झाला तर मगर शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल? प्रथम खरेदी किंमत काढूया, म्हणजे दूध किती रुपयाला विकत घेतलं होतं ती किंमत काढूया आणि त्यानंतर मग प्रत्येक लिटरची आपल्याला काढता येईल. त्यासाठी काय करावं लागेल? विक्री किंमत आहे आपली 2184 आणि नफा आहे आपला 364 रुपये. मग विक्री किंमतीमधून जर नफा आपण वजा केला तर आपल्याला मिळते खरेदी किंमत. मग यांची खरेदी किंमत किती झाली? 1820 रुपये. आता 1820 रुपये ही काय आपल्याला खरेदी किंमत मिळाली, पण आपल्याला काय विचारलेलं आहे की प्रति लिटर विचारलेलं आहे. त्यामुळे किती लिटर दूध आहे? एकूण 52 लिटर. म्हणून 1820 भागिले 52 जर आपण केलं तर पहा काय होईल. 2ने आपण भाग दिला, लहान करून घेतो याला. 910 भागिले 26. 13ने भाग घालूया आपण, म्हणजेच 70/2 बरोबर 35 रुपये. म्हणजे प्रत्येक लिटरची किंमत किती? 35 रुपये. म्हणजे 35 रुपये लिटरने घेऊन त्यांनी ते दूध विकलेले होते आणि त्यामुळे त्यांना 364 रुपये नफा झाला होता. तर पर्याय आपला काय असेल? 35 रुपये. पर्याय 4. 32,321, 32,312 आणि 32,231 व 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती आपल्याला विचारलेली आहे. प्रथम आपण या संख्या उतरत्या क्रमाने लावूया. मी इथं उतरत्या क्रमाने लिहिलेलं आहेत संख्या. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत. आता यामधील पहिली आणि तिसरी संख्या आपण घ्यायची आहे. पहिली संख्या आहे 32,321 अधिक तिसरी संख्या आहे 32,231. यांची काय करायची? बेरीज करूया. 64,552. पर्याय क्रमांक 3. 5 डझन वह्या म्हणजे किती होतात एकूण वह्या? 5 गुणिले 12, एका डझनमध्ये 12 असतात म्हणून 60 वह्या झाल्या, एकूण 60 वह्या. आता या 60 पैकी 1/2 पट, म्हणजे पैकी म्हटल्यानंतर गुणिले 1/2 करावं लागेल. 60 पैकी 1/2 म्हणजे 30 वह्या तिने कुणाला दिल्या? अनुष्काला. त्यानंतर याच 5 डझन वह्यापैकी तिने 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या. म्हणजेच किती वह्या दिल्या? 5ने जर 60ला आपण भागले तर 12 येईल. म्हणजे 12 वह्या तिने प्रज्वलला दिल्या. तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? आता या दोघांची बेरीज केली तर किती होते? 42 होते. 30 अधिक 12 आणि एकूण वह्या आहेत 60. म्हणून 60 मधून जर 42 वजा केले तर 18 वह्या शिल्लक राहतील. पर्याय 3. श्रीकांतने 900 रुपयाचे घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा दिल्या. तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या असतील? आता हे उदाहरण सोडवण्यासाठी 2 पद्धती आपल्याला वापरता येतात. एक म्हणजे आपल्याला पर्यायावरून पटकन शोधता येईल. म्हणजे या नोटांच्या किमती काढून आपण त्यांची बेरीज केली असता 900 यायला पाहिजे. दुसरी पद्धत म्हणजे आपण त्या जर नोटा x मांडल्या, म्हणजे नोटांची संख्या x मांडली तर काय होईल? तर 10 गुणिले x म्हणजे 10च्या x नोटा आहेत. त्यानंतर 20च्या पण xच आहेत. म्हणजे सारख्या नोटा असल्यामुळे, समान नोटा असल्यामुळे आपण एकच x घेतलेला आहे. तर यांच्या सर्वांची बेरीज किती होते? 900 होते. म्हणून आता यांची बेरीज करूया. सगळे x आहेत म्हणून यांची बेरीज होते 150, 170 आणि 180. म्हणजे 180 x बरोबर 900 असं सोडवून आलेलं आहे. मग x बरोबर काय येईल? 900 भागिले 180. 0 0 कॅन्सल केले. 90 भागिले 18, 18 पंचे 90 म्हणजे x बरोबर 5. म्हणजे 10, 20, 50, 100 यांच्या किती नोटा असायला पाहिजेत? x नोटा असायला पाहिजेत. x म्हणजेच किती? 5 नोटा असायला पाहिजेत. पर्यायामध्ये पहा आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे की प्रत्येकाची 10 रुपयाची 5, 20 रुपयाच्या 5, 50 रुपयाच्या 5 आणि 100 रुपयाच्या 5 नोटा जर घेतल्या तर त्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 900 रुपये यायला पाहिजे. तरच आपलं उत्तर बरोबर असेल. ऋतुजाने प्रणवला 10/8 दराने 2500 रुपये 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आता या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. त्यासाठी सरळ व्याजचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मुद्दल किती आहे? 2500 रुपये. दर आहे 8 आणि काळ आहे 6 महिने. 6 महिने म्हणजेच काय? वर्षामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे त्याला. 1/2 वर्ष म्हणजे अर्धा वर्ष.
आता आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र घ्यायचं आहे. सरळ व्याज बरोबर काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल आहे 2500, दर आहे 8 आणि काळ आहे 1/2 भागिले 100. आता हे 0 0 आपण कॅन्सल करूया. राहिले काय? वर 25 गुणिले 8 गुणिले 1/2 बेक बे बेचोक 8 म्हणजे राहिले काय? या 2ने आपण 8ला भागले. 25 गुणिले 4 बरोबर किती होतील? 100. म्हणजे सरळ व्याज किती द्यावं लागेल? 6 महिन्याचं 100 रुपये द्यावे लागतील. पर्याय 1. एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढतो तर ती संख्या कोणती? काय म्हणलेलं आहे आपल्याला? एक संख्या, एका संख्येला म्हणले. मग आपण एक संख्या काय करूया? x घेऊया, x मानूया. मग त्या एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले म्हणजे ह्या xला 8ने गुणले तर काय झाले? 39ने वाढले. म्हणजे xने जर 5ला गुणले तर त्याची जी किंमत येते त्याच्यापेक्षा 39ने किंमत वाढलेली आहे. केव्हा? जेव्हा त्या संख्येला 8ने गुणले. अशा प्रकारे आपण समीकरण मांडून घेतलं. म्हणजेच 8x बरोबर x गुणिले 5 5x अधिक 39. 39ने वाढलेले आहे 5ने गुणल्यानंतर. म्हणजे 5ने गुणल्यानंतर जेवढी संख्या येते ती 39ने वाढली आहे. केव्हा? 8ने गुणल्यानंतर. अशा प्रकारे आपलं सूत्र तयार झालं. आता आपण x पद एका बाजूला घेऊया. 8x वजा अधिक 5x इकडे येऊन वजा 5x बरोबर 39 जसं तसं 3x बरोबर 39. तर x बरोबर 3 आणि 1च्या मध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणिले. म्हणून x बरोबर 39 हे गुणिले 3 काय होणार आहे इकडं? भागिले 3 बरोबर 13. म्हणजे ती एक संख्या काय असेल? 13 असेल. 13ला जर 8ने गुणले तर ती 39ने नक्कीच वाढते. म्हणून पर्याय आपला 13. पर्याय क्रमांक 3.